हाय फ्रेंड्स, जय संताजी. मी हाय कांचन. तर माझ्या न्यू ब्लॉगमध्ये आपले स्वागत आहे. कोणी नवीन असाल तर मला सबस्क्राईब करा, ऑल बटन क्लिक करा, म्हणजे माझे अपडेट एक एक येत जातील तुम्हाला प्रत्येक व्हिडिओचे. ओके, तर इथे बघू शकता हे आहे काय म्हणते याला, पास्ता. पास्ता टाकला शिजायला मस्त पाहिजे. अशा प्रकारे शिजून घेते. तर बघ, तर आज दादूला पास्ता खायचा होता नाश्त्याला, तर पास्ता करत आहे मी. जास्तच मोठा झाला. यस, ओहो ओहो, कोण खोकलतं? म्हणजे शांभवी खोकलतो. ठसका लागला, ठसका लागला. अरे बाजी शंभू बघा, आपली शंभू इकडे होता. चल हाय कर, हाय इकडे चल, इधर हाय कर. हाय शंभू, बोल बोल. अरे बोल की बाबा, अरे बोल की बाबा. नक्त बच्चा माझं. तर फायनली आपले इथे हे शिजलेलं आहे पास्ता. अशा प्रकारे शिजवून घेतला आहे. त्यातलं पाणी गाळून घेऊ आपण. आणि माझ्या ह्या कढईवर कोणी कॉमेंट करू नका, कारण ही मसाला भाजलेली कढई आहे. मसाला भाजून भाजून अशी झालेली आहे, त्याच्यामुळे बघू शकता काळण गौरव. ओके, तर बघा. तर फ्रेंड, इथं बघू शकता तुम्ही, मी कढईत तेल टाकलेलं आहे आणि इथे पास्ता मसाल्याच्या जागेवर मी मॅगी मसाला टाकत आहे. मला पास्ता मसाला थोडं खास नाही वाटत, तर ही दुसरी पुढे टाकते मॅगी मसाल्याची. पास्ता मसाल्यापेक्षा मॅगी मसाला खूप छान लागतो. लहान मुलं आवडीने खाता. पास्ता मसाल्याची वेगळी टेस्ट येते. तर अशा प्रकारे तुम्ही बघू शकता. आणि हे बघू शकता तुम्ही, याच्यात हे गरम राहतं, ते थोडंसं त्याच्यामध्ये गार पाणी टाकून मोकळं करून घ्यायचं. मोकळे राहतात, चिकट नाही ते. तर इथे बघू शकता मी एकदम साध्या पद्धतीने पास्ता बनवलेला आहे. दादूला सकाळी सकाळी नाश्त्याला. दादूचं चालू होतं मला पास्ता खायचा. बघू शकता असं मस्तपैकी साध्या पद्धतीने पास्ता बनवलेला आहे. त्याला मस्तपैकी थोडं गॅसवर राहू द्यायचं. थोडं मस्तपैकी मीठ टाकूया नॉर्मल. तर इथे थोडंसं मी नॉर्मल असं मीठ घेतलेलं आहे मस्तपैकी. आणि मस्तपैकी असं माया नको ना मध्ये मध्ये करू हाऊ. तर मस्तपैकी असं हे असं खरपूस होऊन द्यायचं. मस्त छान लागतं. आणि शिजवायचं आता काही गरज नाही, फोडणी दिली गॅस मोठा करायचा, मस्तपैकी असं फ्राय करायचं. फ्राय खूप छान लागतं. तर फ्रेंड्स, हे बघू शकता आपला पास्ता रेडी आहे. साधा सिंपल पास्ता मस्तपैकी. कसा वाटला नक्की सांगा. ओके, बाय.